मी आता अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज मिळत नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा राडा झालाय। अमरावतीत शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात मोठा गोंधळ झालेला आहे। उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण बघायला मिळत आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आणि धक्काबुक्की देखील झालेली आहे। अनेक इच्छुकांना एबी फॉर्म न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। बातमी मोठी आहे। जागा वाटपाच्या बाबतीत भाजपकडून निव्वळ विश्वासघात असं रामदास आठवले यांनी ट्विट केलेलं आहे। महायुतीच्या स्थापनेपासून भाजपसोबत खंबीरपणे सोबत राहिलो असं आठवलेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवलेंना फोन केला। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याची आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी विनंतीही केली आहे। मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही विनंती आहे। रामदास आठवले यांचं ट्विट आपण पाहणार आहोत। महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागा वाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला तो निव्वळ विश्वासघात। चर्चेसाठी काल दुपारी 4 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्र पक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आलं नाही। हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात असल्याचं आठवलेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही। माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल। बातमी आता पुण्यातून आहे। आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पुण्यातली मोठी अपडेट म्हणावी लागेल। आयुष कोमकरच्या आईनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पुण्यामध्ये आयुष कोमकरच्या आईनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे।